जामनेर तालुक्यातील फत्तेपूर परिसरात घडलेल्या एका घटनेने पुन्हा खळबळ निर्माण झाली आहे. घटना अशी आहे, फत्तेपूर येथील एका युवकाचा विवाह जवळच्याच एका गावातील तरुणीशी झाला. हा विवाह आंतरजातीय असल्याने मुलीकडच्या कुटुंबाला तो अमान्य होता. याचा राग त्यांच्या डोक्यात आधीपासूनच होता. 27 तारखेला सायंकाळी त्या तरुणीच्या भावाने फत्तेपूर येथील त्या तरुणाला दुचाकीवर बसवून तोरणाळ्या शिवारातील जंगलात नेले. त्या ठिकाणी त्यांच्यात याच विषयावरून वाद झाल्याने तरुणीच्या भावाने त्या तरुणाच्या डोक्यावर भला मोठा दगड टाकून त्याला जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेत पडलेल्या त्या तरुणाला मृत असल्याचे समजून संशयित तरुणाने त्याच्या अंगावर जवळपासच्या झाडाचा पाला टाकून तो मृत झाला असे समजून तेथून त्याचीच दुचाकी घेऊन तो पसार झाला. या घटनेची माहिती परिसरात कळताच खळबळ उडाली. फत्तेपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. चौकशी केली असता तो तरुण ज्याने हा प्रकार केला तो संशयित आरोपी सिल्लोड तालुक्यातील अन्वी येथे असल्याचे माहीत पडल्याने पोलिसांनी त्याला अन्वी येथून ताब्यात घेतले. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आंतरजातीय विवाह केल्याचा राग मनात धरून आणि त्या रागातून एका निष्पाप तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करण्याचा प्रयत्न करणे ही खळबळजनक घटना आहे. या घटनेमुळे फत्तेपूर परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पाचारा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली आणि तपासाच्या सूचना दिल्या आहेत. फत्तेपूर पोलिसांनी तातडीने कार्यवाही करून संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू आहे.